तुम्हाला जर लयच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी राहा, 3 वेळचं काही खायचं ते खा, अजिबात काहीच काम करू नका, फक्त देवपूजा करा. आता अशा लोकांनी किती जरी वेळा देवपूजा केली, देवाला फक्त भाव लागतो, बाकी दुसरं काहीही लागत नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की भाव असल्यामुळे तो देव आम्हाला प्राप्त झाला. नाही तर बघा तुम्ही काय काही लोक सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे करतात, पण निम्म लक्ष दुसरीकडेच असतं, निम्म लक्ष देवपूजेत असतं, पण अशाने देव पावत नाही. एक सावकार होता, रोज सकाळी उठायचा, देवपूजा करायचा, बाकीचं दुसरं कुठलंही काम करत नव्हता. पण त्याला असं वाटायचं की ज्या पद्धतीने आपण परमार्थिक आहोत, देवपूजा करतो, त्या पद्धतीने आपला मुलगा सुद्धा परमार्थिक असावा, त्याने सुद्धा उठावं, देवपूजा करावी. म्हणून तो आपल्या मुलाला पहाटे 4 वाजता उठवायचा आणि त्याच्याकडून देवपूजा करून घ्यायचं. पण ते मात्र बळच उठायचं आणि बळच आपले वडील म्हणतायत म्हणून देवपूजा करायचं. आणि एके दिवशी त्याचे वडील त्याला म्हटले, बाळ्या मी उद्या गावाला जाणार आहे, त्यामुळे उद्याची परवाची देवपूजा तुलाच करायची. बाळू म्हणतो, बाबा तुम्ही खुशाल जावा, अजिबात काहीच काळजी करू नका, मी सगळं काय करतो. मनामध्ये म्हणतो, बरं झालं म्हातारं चाललंय, तेच तेवढाच आराम तरी मिळेल. म्हातारं गेलं ना, दुसऱ्या दिवशी निवांत झोपला. 8 वाजेपर्यंत आई आली, आईने उठवलं, अरे उठ उठ लवकर देवपूजा करून घे. तो म्हटला, आई आजचा दिवस तरी झोपू दे. तेव्हा आई म्हटले, अरे तुला काही कळतं की नाही, आपल्या घरामध्ये 12 वर्षापासून हा नित्यनेम चालू आहे आणि तो इतका सहजासहजी बंद पडता येणार नाही, तुला उठावंच लागेल आणि देवपूजा करावीच लागेल. बळच कस तरी उठला आणि देवपूजा केली. पण दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार. आता मात्र त्याला वैताग आला आणि त्यांनी काय केलं, एक उपरणं घेतलं, त्या उपरण्यामध्ये सगळे देव बांधले, विहिरीवरती एक बकेट घेऊन गेला, सगळ्या देवाला बकेटमध्ये टाकलं. ती बकेट विहिरीत बुडवली पाण्यात. पण गंमत अशी झाली, त्यात जसे वजनाने हलके देव होते का नाही, त्याचे पाण्यावरती तरंगायला लागले. त्याने बकेट बाहेर काढली, बघतोय तर बकेटमध्ये फक्त 3च देव. तो म्हटला, अरे फार वाईट झालं, मला वाटलं देवांना पावता येत असेल. ती घरी घेऊन आलं आणि देव घरामध्ये ती 3 देव ठेवले. आणि ते आईने विचारलं, बाळू देवाला गंध लावला का? तो म्हटला, आई आता देवाला 10 दिवस गंध लावता येणार नाही. अरे मग का? अगं त्यांना सुतक पडलंय ना. आता मात्र आई त्याच्यावर इतकी रागवली, इतकी चिडली, शेवटी बिचारा त्या देवपूजेच्या त्रासाला कंटाळून सासरवाडीला निघून गेला. तर सासरवाडीला गेल्यानंतर ती सासूबाई म्हटली, बाई जावई बापू बरं झालं तुम्ही आला. म्हणलं, काऊ मामी, अहो काय सांगायचं, तुमचे वडील आले परवा आणि तुमच्या सासऱ्याला घेऊन गेले, तेव्हा इथली देवपूजा कराय कुणीच नव्हतं, बरं झालं तुम्ही आला. तो म्हटला, फार वाईट झालं बाई, इथं पण तेच कंडिशन आहे. म्हटलं, मामी मला देवपूजेसाठी खूप भारी भारी वस्तू लागतात. ती म्हटली, काय पण माग, पण देवपूजा कर. मग मस्तपैकी ते फुलं वगैरे आणून ठेवली, मस्तपैकी अत्तर वगैरे शिंपलं, जावई बापू देवपूजेसाठी बसले. तेवढ्यात शेजारीबाई आली, म्हटली, बाई तुमच्या घरामध्ये एवढी छान देवपूजा कोण करतंय हो? सासूबाई म्हटल्या, गप्प बसा हो, आमचे जावई बापू येते. बाई एवढी छान देवपूजा करतात, लगेच माझी पण देवपूजा त्यांच्याकडूनच उरकून घेते. आता मात्र ह्याला बसलेल्या जागेवर थंडी ताप सुरू झाला. ते तसंच तिथून उठलं, बाहेर आलं. आल्यानंतर शेजारीबाईने विचारलं, काय जावई बापू, काय चाललंय, काय चाललंय? तो म्हटलं, तुम्हाला काय करायचं? ती म्हटली, आमची देवपूजा करायची. काय करायचं? बळच कस तर गेलं आणि ती देवपूजा केली. आता मात्र ती इतकं वैतागलं, ती म्हटलं, आता ही देवपूजा करण्यापेक्षा मेलेलं बरं. सकाळी लवकर उठला, 4 वाजता पहाटेच. जवळच एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी गेलं. गळ्यात दगड वगैरे बांधला होता, पण विहिरीत दगड बांधून उडी मारणार. तेवढ्यात त्या विहिरीच्या मालकाने बघितलं. ते तिथं आलं होतं, दारी दाराय 4 वाजता लाईट आली होती. आणि त्यांनी बघितलं. ती म्हटलं, ओ पाहुणं, तुम्ही कुठून आलाय आणि माझ्या विहिरीत का जीव देताय? तुम्हाला जर लयच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी राहा, 3 वेळचं काही खायचं ते खा, अजिबात काहीच काम करू नका, फक्त देवपूजा करा. आता अशा लोकांनी किती जरी वेळा देवपूजा केली तरी त्या देवपूजेचं फळ त्यांना मिळणार आहे का? नाही मिळणार. म्हणून बाबांनो, देवाची भक्ती करा, पण अंतःकरणामध्ये भाव ठेवा, त्याशिवाय तो तुम्हाला प्राप्त होणार नाही, तो तुम्हाला मिळणार नाही.